नमस्कार मित्रांनो, आज आपण महाबळेश्वरमधील 10 पर्यटन स्थळे पाहणार आहोत। महाबळेश्वर हे सातारा जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण असून प्रेक्षणीय सुद्धा आहे। महाबळेश्वर हे स्ट्रॉबेरीसाठी प्रसिद्ध आहे। येथील हिरवागार निसर्ग, सुंदर बगीचे, घनदाट जंगल, दऱ्याखोऱ्या, उंच शिखरे पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणात महाबळेश्वरला येतात। मार्च ते जून हा काळ महाबळेश्वरच्या पर्यटनासाठी योग्य आहे। नंबर 10 लॉडविक पॉइंट। लॉडविक पॉइंट हा महाबळेश्वर बस स्थानकापासून 5 किलोमीटर अंतरावर स्थित आहे। लॉडविक पॉइंट हे ठिकाण जनरल पीटर लॉडविक यांच्या सन्मानार्थ बांधले गेले। त्यांच्या मुलाने त्यांच्या आयुष्यभराच्या कामगिरीची आठवण म्हणून 25 फूट उंचीचा स्तंभ उभारला आहे। लॉडविक पॉइंट हा समुद्रसपाटीपासून 4000 फूट उंचीवर वसलेले आहे। या पॉइंटला भेट देण्यासाठी पर्यटक खूप मोठ्या प्रमाणात गर्दी करतात। नंबर 9 कॅनॉट पॉइंट। कॅनॉट पॉइंट हे ठिकाण महाबळेश्वर पासून फक्त 5 किलोमीटर अंतरावर स्थित असून समुद्रसपाटीपासून 1400 मीटर उंचीवर आहे। कॅनॉट पॉइंट या ठिकाणावरून बरीच पर्यटन स्थळे दिसतात। या ठिकाणी दूरवरून अनेक पर्यटक येत असतात। कॅनॉट पॉइंट या ठिकाणाला पूर्वी ऑलिम्पिया या नावानेही ओळखले जायचे व हे महाबळेश्वरमधील दुसरे सर्वात उंच शिखर आहे। नंबर 8 ऑथर सीट पॉइंट। ऑथर सीट पॉइंट हा महाबळेश्वरमधील पर्यटकांचा लोकप्रिय पॉइंट आहे। या पॉइंटच्या एका बाजूला खोल दरीतून कोकणात जाणारी सावित्री नदी वाहते व दुसऱ्या बाजूला घनदाट जंगल आहे। येथून महाबळेश्वरचा निसर्गरम्य परिसर आणि मनमोहक दृश्य पर्यटकांना आकर्षित करतात। हे ठिकाण महाबळेश्वर पासून 13 किलोमीटर अंतरावर स्थित आहे। नंबर 7 पारसी पॉइंट। पारसी पॉइंट हे पाचगणी या आकर्षक हिल स्टेशन मध्ये स्थित एक प्रसिद्ध निसर्गरम्य स्थळ आहे। पारसी पॉइंट या ठिकाणी सूर्योदय व सूर्यास्त खूपच छान दिसतो। तुम्ही जर फोटोप्रेमी असाल तर तुमच्यासाठी हे ठिकाण उत्तम पर्याय आहे। महाबळेश्वर पासून पारसी पॉइंट हा अवघ्या 18 किलोमीटर वर स्थित आहे। नंबर 6 सनसेट पॉइंट। महाबळेश्वर मधील सर्वात मनमोहक आकर्षणापैकी एक म्हणजे सनसेट पॉइंट, ज्याला स्थानिक पातळीवर मुंबई पॉइंट म्हणूनही ओळखले जाते। सनसेट पॉइंट हा दरवर्षी पर्यटकांच्या गर्दीला आकर्षित करते। येथे सूर्यास्ताचे चित्तथरारक दृश्य पाहण्यासाठी अनेक पर्यटक येत असतात। या पॉइंटवरून वेण्या तलावाचे विहंगम दृश्य दिसते। महाबळेश्वर पासून हे ठिकाण अवघ्या 2.5 किलोमीटर अंतरावर स्थित आहे। नंबर 5 विल्सन पॉइंट। विल्सन पॉइंट हे महाबळेश्वर मधील सर्वात उंच ठिकाण असून ते 1439 मीटर उंचीवर आहे। विल्सन पॉइंट या ठिकाणी 3 बुरुज देखील आहेत, जे महाबळेश्वराचे आश्चर्यकारक दृश्य देतात। हे ठिकाण महाबळेश्वर पासून 3 किलोमीटर अंतरावर स्थित आहे। विल्सन पॉइंटला भेट देण्यासाठी देशातूनच नव्हे तर परदेशातूनही पर्यटक येत असतात। नंबर 4 लिंगमाळा धबधबा। लिंगमाळा धबधबा हा महाबळेश्वर बस स्थानकापासून अवघ्या 6 किलोमीटर अंतरावर स्थित असून खडकाळ पर्वतांनी वेढलेला आणि हिरवळीने बहरलेला आहे। हा धबधबा 500 फूट उंचीवरून कोसळतो। लिंगमाळा धबधब्याचा आनंद घेण्यासाठीची उत्तम वेळ म्हणजे जुलै व ऑगस्ट, कारण या काळात धबधबा खूपच सुंदर व आनंददायी ठरतो। महाबळेश्वर मधील सर्वात उंच धबधबा म्हणूनही याची ओळख आहे। समुद्रसपाटीपासून हा धबधबा 1278 मीटर उंचीवर आहे। या धबधब्याचे प्राकृतिक सौंदर्य पर्यटकांना भुरळ घालते। नंबर 3 एलिफंट हेड पॉइंट। महाबळेश्वर मधील सर्वात नयनरम्य दृश्य म्हणजे एलिफंट हेड पॉइंट। एलिफंट हेड पॉइंट या ठिकाणावरून सूर्योदय व सूर्यास्त खूपच सुंदर दिसतो व हे पाहण्यासाठी अनेक पर्यटक येत असतात। हत्तीच्या डोक्याच्या व सोंडेच्या आकारावरून याला एलिफंट हेड पॉइंट असे नाव देण्यात आले। हे असे ठिकाण आहे जिथे निसर्गप्रेमी वारंवार भेट देतात। नंबर 2 पाचगणी। पाचगणी हे थंड हवेचे ठिकाण आहे व समुद्रसपाटीपासून सुमारे 1334 मीटर उंचीवर वसलेले आहे। पाचगणी हे वर्षभर पर्यटकांना आकर्षित करते।
महाबळेश्वर पासून हे ठिकाण 20 किलोमीटर अंतरावर स्थित आहे. पाचगणी येथे जुन्या काळातील पारसी लोकांनी बांधलेले बंगले आजही आपले लक्ष वेधून घेतात व इथे राहण्या व जेवण्याची चांगल्या प्रकारात सोय आहे. नंबर 1, महाबळेश्वर मंदिर. हे मंदिर 16व्या शतकातील आहे. या मंदिराचे धार्मिक महत्त्व खूप आहे, कारण हे जगातील एकमेव मंदिर आहे जिथे रुद्राक्षाचे लिंग आहे. महालिंगम म्हणून ओळखले जाणारे 6 फूट लांबीचे स्वयंभू शिवलिंग हजारो वर्ष जुने आहे. या मंदिराचे वातावरण शांत आणि प्रसन्न आहे व या मंदिराला भेट देण्यासाठी देशभरातून भाविक भक्त येत असतात. तर मित्रांनो, हे आहेत महाबळेश्वरमधील 10 पर्यटन स्थळे. हे पर्यटन स्थळे तुम्हाला कसे वाटले ते कमेंटमध्ये नक्की कळवा. बाकी व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.